कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अनुषंगाने ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या अनुषंगाने कालच ज्या पद्धतीने अंबरनाथमध्ये किंवा बदलापूरमध्ये युती तुटली आणि त्यानंतर परस्पर असे उमेदवार उभे केले, परंतु काय घडते आता महानगरपालिकेच्या अंतर्गत कल्याण डोंबिवलीमध्ये आज सकाळीच गौप्यस्फोट झालाय। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख महेश पाटील आणि त्यांच्या भगिनी सुनीता पाटील यांनी प्रवेश केलेला आहे। त्यांनी एक गौप्यस्फोट केला की जे माजी नगरसेवक कुणाल पाटील जे आहेत त्यांच्यावर त्या मोक्काचा आरोप असताना जी मदत आहे ती त्यांना मदत करण्यात आली नाही पक्षातून आणि कुरघोडी केल्या गेल्या, अशा प्रकारचे वेगवेगळे आरोप त्यांनी केलेले आहेत। प्रत्यक्ष कल्याण ग्रामीणचे आमदार दस्तूर माझ्यासोबत आहेत। काय कसं पाहता या गोष्टीकडे? तुम्हाला मी सांगू इच्छितो, शिवसेना पक्षात कुठल्याही पक्षाचं कुरघोडी होत नसते। इथे आपण आदेशाचं पालन करणारे सर्व शिवसैनिक असतो। वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराने, धर्मेंद्र आनंदीके साहेबांच्या विचाराने झपाटलेला हा शिवसैनिक आहे। त्याच्यामुळे या पक्षात कुरघोडी हे तर विषयच नाही। आणि जर आपण त्यांना वाटत असेल की जो कोणी मोक्काचा आरोपी आहे त्याला आम्ही त्यासाठी आम्ही सहकार्य नाही केला, ते अतिशय चुकीचं आहे, कारण त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे। तरी पण तुम्हाला सांगू इच्छितो, आमचा जो कार्यकर्ता शिवसैनिक असतो त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील, छोट्यातला छोटा कार्यकर्ता असेल, मोठ्यातला मोठा कार्यकर्ता असेल, त्याच्या पाठीशी ठामपणे राहत असतात। त्याच्यामुळे कुठल्या कार्यकर्ता सपोर्ट नाही केला काय नाही हे सर्व चुकीचं आहे। आम्ही सतत त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी असतो। मित्रपक्ष वार करत चाललाय का पाठोपाठ, काय सांगा? नाही, वार वीर शिवसेनेला जो नवीन नाही, शिवसेना पक्ष आहे। किती गेले किती आले, आणि हा इलेक्शन आहे, इलेक्शनला जात राहतात येत राहतात। शिवसेना पक्ष त्याचप्रमाणे ठामपणे उभा आहे। 25 वर्ष झाली कल्याण डोंबिवली महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे। युती नसतानाही युती असतानाही सुद्धा, आणि मी ठामपणे तुम्हाला म्हणतो याही इलेक्शनला महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल अशी ठामपणे सांगतो। कल्याण डोंबिवली सोबळावर लढणार शिवसेना? हा वरिष्ठांचा निर्णय आहे। वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला शिवसैनिकांना मान्य असेल। माझ्याबरोबर उपजिल्हा प्रमुख आहेत राजेश कदम, मी त्यांना विचारणार आहोत कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे? मी काय पाहतोय, मतदार पाहतायत, आम्ही बघून काय करणार आहे? मतदार उघड्या डोळ्यांनी बघतायत की काय चाललंय या शहरामध्ये। मतदार बघतायत ना। नक्कीच। का तुम्ही काय सांगाल की युवांवर ज्या पद्धतीने खेचण्याचं काम भाजपाचं चाललेलं आहे, आज युवाध्यक्ष आहात आपण, कसं पाहता या दृष्टीकोनातून? हे बघा, युवांचा जो विषय आहे, मी पहिलं महेश पाटील बद्दल बोलतो की जो तालुका प्रमुख होते त्यांनी पक्षासाठी काय पक्ष वाढवण्याचं काम केलं किंवा तालुका लेवलवर कोणते पदाधिकारी निर्माण केले, जे पण काय आहे ते युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही पदाधिकारी गोळा करण्याचे असतील, खासदार साहेबांसाठी जे पण पक्ष वाढीसाठी जे पण काय गोष्टी करण्याच्या असतील ते आम्ही केले। आणि जे वैयक्तिक विषय होते त्यांचे, जे ते आज म्हणतात की कुणाल पाटील, मग त्यांना कोणी मदत केलेली? त्यांचा जो विषय होता त्याच्यात त्यांना ही मदत साहेबांनीच केलेली होती। जे सगळे ज्या गोष्टी त्यावेळेस घडामोडी घडल्या तेव्हा तर साहेबांनीच मदत केलेली आणि त्यांना ही माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी। नक्की ज्या पद्धतीने आज हे काही जे काही बदल घडलेले आहेत त्या बदलाच्या अंतर्गत कुणाला काही फरक पडत नाही, परंतु शिवसेना जी आहे ती स्वबळावरही लढू शकते, परंतु वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर। मात्र पदाधिकारी किंवा जे आमदार आहेत यांनी आता जय महाराष्ट्राशी बोलताना जे काही व्यक्तिगत त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे, या अंतर्गत कल्याण डोंबिवलीचं राजकारण हे पुढे कसं असेल आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या अनुषंगाने कशा प्रकारची पावलं उचलली जातील महायुतीतर्फे हे पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्तियाज खानसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली।